गणपती बाप्पा मोरया. तर चला जाऊया श्री सिद्धिविनायक मंदिर. तर आज आपण जाणार आहोत ऐरोली ते दादर श्री सिद्धिविनायक मंदिर. ही आहे सुनीता आणि आज तारीख आहे सोमवार 6 मे 2024. आज आहे आमच्या लग्नाचा 17वा वाढदिवस. तर आम्ही विचार केला जाऊया आणि करूया श्री सिद्धिविनायक देवाचे म्हणजे गणपती बाप्पाचे दर्शन. तर मी, सुनीता आणि नयन आम्ही आज निघालो आहोत दर्शनाकरता. आणि आज आम्ही विचार केला आज आपण पब्लिक ट्रान्सपोर्टने जाऊया. तर आज आम्ही ट्रेनने जायचं ठरवलं आहे. ट्रेन, बस, टॅक्सी, रिक्षा जे मिळेल त्या हिशोबाने. तर हे आहे मडवी हॉल आमच्या घराजवळ. तर आम्ही आता रिक्षाने चाललेलो आहोत. दुपारचे बहुतेक 1:30 वाजलेला आहे. भरपूर ऊन आहे. तर आम्ही आता रिक्षाने ऐरोली स्टेशनच्या दिशेने चाललो आहोत. हे आहे श्री दत्त महाराज यांचे मंदिर. येथे भाविक मनोभावे येऊन पूजा करतात. तर आम्ही स्टेशनवर पोहोचलेलो आहोत आणि आमची स्वारी आता निघाली आहे ऐरोली स्टेशन जवळ. तर हे आहे ऐरोली स्टेशन. तर जाऊन पहिले आपण तिकीट काढूया. विदाउट तिकीट कधीही आपण पकडायला जाऊ शकतो. सगळ्यात बेस्ट तिकीट काढूया. तर आपण बघू शकता की दुपारचे 2 वाजत आलेले आहेत. 2 नाही 1:30 मला वाटतं वाजत आलेले आहेत. भरपूर ऊन आहे. रस्त्यावर मोजकीच वर्दळ दिसत आहे. आम्ही पोहोचलो तिकीट घराकडे. तेही असं शांत शांत आहे. गर्दी नाहीये तिथे. तर तुम्ही बघू शकता हे आहे ईव्हीएम मशीन, कुपन मशीन जे काही तिथे कोणीही नाहीये. एकदम शुकशुकाट. तर आम्ही तिकीट घेतलं. पर पर्सन 30 रुपये रिटर्न तिकीट आहे. दादर ते ऐरोली ते दादर, दादर ते ऐरोली. तर आम्ही टनलच्या मार्गे रेल्वे स्टेशनच्या जवळ चाललो आहोत. पूर्वी ब्रिजेस असायचे स्टेशनवर जाण्याकरता, पण आता नवी मुंबईत जर तुम्ही बघाल तर टनल आहे. तर टनल मधून आपण वरच्या बाजूला येत आहोत रेल्वे स्टेशनवर. अजून आमची ट्रेन आलेली नाहीये, पण थोड्याच वेळात ती येईल. ती ठाण्याच्या दिशेने जाईल. ऐरोली ते ठाणा याच्या दरम्यान फक्त एकच स्टेशन येतं, दिवागाव म्हणून, जे नवीन बांधण्यात आलेलं आहे. आणि येथे आमची ट्रेन आलेली आहे जी वाशीवरून आली होती. तर तुम्ही बघू शकता जास्त गर्दी नाहीये. ट्रेन खालीच आहे. तर आम्हालाही बरं वाटलं की चला खाली ट्रेन मध्ये जाऊया. आम्हाला आरामात उभं राहण्याकरता जागा मिळाली. हे तुम्ही बघू शकता हे नवीन बांधण्यात आलेलं दिगागाव म्हणून एक नवीन रेल्वे स्टेशन. आणि त्याच्या पाठीमागे आहे पटनीचं मैदान जे खूप फेमस आहे. इथे सभा, महासभा, इव्हेंट्स, टुर्नामेंट अशा भरपूर गोष्टी होतात. कारण याच्या बाजूलाच आहे आयटी पार्क. तर तुम्ही बघू शकता आयटी पार्कच्या बसेस तिथे उभ्या आहेत. आता हे स्टेशन जरी तुम्हाला मोकळं आणि असं खाली खाली वाटत असेल, पण सकाळ संध्याकाळ येथे पाय ठेवायला जागा नसते. कारण बाजूला आयटी पार्क आहे. तर तिकडचे एम्प्लॉईज येथे ट्रेनने ट्रॅव्हल करतात, जे फारच जवळ आहे. तर आता दुपारचे वाजलेले आहेत 1:45. आपल्याला गरमीचा खूपच त्रास होत आहे. गरम अशी एक हवा येत आहे ट्रेनमध्ये उभे असताना देखील, पण त्या मानाने ठीकच वाटत आहे. हवा लागत आहे. तर तुम्ही बघू शकता हे नवीन स्टेशन असल्यामुळे फार चकाचक वाटत आहे. आणि ओपन असं स्टेशन आहे. तर सूर्यप्रकाश लख प्रमाणे येत आहे इथे. तर तुम्ही आता बघू शकता की येथून आपल्याला दिसण्यात येणार आहे ठाणे बेलापूर रोड. ते एक प्रकारे हा पुण्याला जॉईन करणारा रस्ता आहे ठाण्यापासून. हे तुम्ही बघू शकता की हा रोड कलव्याला येथे जातो. कलव्यावरून आपण ठाण्याला जाऊ शकतो. तर हा कलवा ठाणा रोड आहे सध्या तरी. तर इथून ट्रेनने आम्ही ठाण्याच्या जवळ पोहोचलेलो आहोत. ही ठाणा खाडी आहे. आता भरती आल्यामुळे या खाडीला पाण्याचा एक प्रवाह आलेला आहे, ज्याच्यामुळे एक नदीसारखी वाटत आहे. अन्यथा येथे गाळ हा रुतलेला असतो नेहमी. तर आता आम्ही ठाणा स्टेशनवर पोहोचलेलो आहोत दादरला जाण्याकरता. आणि आता आम्ही दादरला पोहोचलो. ट्रेनला एवढी गर्दी होती की नयनची हालत खराब झाली. त्याला थंड पाणी देण्यात आलं, त्याला बरं वाटलं. आता आम्ही चाललो आहोत दादरच्या पश्चिमेकडे. आम्ही पूर्वेला आहोत, पण मंदिराला जाण्याकरिता आपल्याला दादर पश्चिमेला जावं लागतं. तिथून बस, टॅक्सी करून आपल्याला मंदिराकडे जाता येतं. तर आता आम्ही प्लॅटफॉर्म नंबर 12 आहोत. आम्ही ब्रिज चढून पूर्वेच्या कडून पश्चिमेकडे जाऊ, ताकी आम्हाला तिकडे टॅक्सी, बस मिळेल. तर नयन ब्रिज खाली असल्यामुळे धावत धावत वरती गेलेला आहे. अन्यथा येथे पाठीवाला जागा नसते. धावणं तर दूरची गोष्ट, आपल्याला चालता देखील येत नाही. हे बघा ही स्वारी आलेली आहे. हळूहळू पायी हळूहळू चाला, मुखाने गजानन बोला बोलत ब्रिजवरून आलेली आहे. आता आम्ही चाललो आहोत दादर पश्चिमेच्या दिशेला. हा ब्रिज वाटतो तेवढा रिकामा कधीच नसतो. इथे फेरीवाल्यांची नेहमी वर्दळ असते. या लोकांनी हा पूर्ण ब्रिज काबीज केलेला असतो. पण आज महानगरपालिकेची येथे राऊंड अप आहे, त्यामुळे हा परिसर
परिसर आता एकदम स्वच्छ असा दिसत आहे आणि ते फेरीवाल्यांची वर्दळ नाहीये. आम्ही त्या ब्रिजवर आलेलो आहोत. येथून तुम्ही खाली बघू शकता, हे दादरचं फुल मार्केट आहे. आता येथे गर्दी जरी नसली तरी सकाळच्या वेळी म्हणजे 3, 4, 5, 6 वाजता येथे भरपूर गर्दी असते. येथे नाशिक, पुणे लांबून लांबून फुलं येतात विकायला आणि लोक इथे फुले खरेदी करतात. इथे तुम्ही इलायची, चिंच बघू शकतो. त्याचप्रमाणे तुम्ही येथे काळी मैना म्हणजे करवंद देखील बघू शकता. मी घेणार होतो पण सीझन नसल्यामुळे मी नाही घेतले. ते चवीला माहित नाही कसे असतील. तर बघू शकता हे आपण फुल मार्केट. इथे रंगीबिरंगी फुलं आहेत. इथे आताही फुलांची विक्री होत आहे आणि आम्ही फुल मार्केटमध्ये आलो आहोत. इथे मस्त असा फुलांचा सुगंध आलेला आहे. इथे तुम्ही बघू शकता हार, वेणी, कुट्टी फुलं भरपूर काही प्रमाणात इथे दिसतात आम्हाला. तर आपल्याला हवा प्रमाणे आपण तिथे मोलभाव करून घेऊ शकतो. सकाळच्या वेळी तर इथे किलोच्या भावाने फुलं विकली जातात. आता वाटाच्या भावाने मिळत आहे. आता हा म्हणजे वेळ संपत आली आहे बिझनेस करायचा यांची. तर उद्या सकाळी पुन्हा मार्केट येईल. तर आपण बघू शकता श्री सिद्धिविनायक मंदिरात जाण्याकरता बस उभी आहे. त्याचप्रमाणे टॅक्सी देखील उभी आहे. आपल्याला जसं जमेल आपण तसं जाऊ शकतो. पण ते म्हणतात ना, आधी पोठोबा मग विठोबा. आम्हाला लागली आहे भूक, कारण आम्ही न जेवता निघालो होतो. तर विचार केला पहिले काहीतरी नाश्ता करूया. तर आम्ही चाललो आहोत श्रीकृष्ण वडा येथे वडे खाण्याकरता जुदा गल्लीमध्ये. तर तुम्ही बघू शकता येथे चप्पल, बूट, सँडल्स असे भरपूर प्रकारचे तुम्हाला बघायला मिळू शकतात. हे एक प्रकारे चायना आयटम बोलू शकतो. जसं की चले तो चांद तक नाही तो रात तक, ज्याचं त्याचं नशीब. तर आता इथे गर्दी फारच कमी आहे. पण संध्याकाळच्या वेळी जर आपण इकडे याल इथे पाय ठेवायला देखील जागा नसते. त्याचप्रमाणे येथे कपड्यांचा देखील चांगला मार्केट आहे. इथे नवीन नवीन फॅशनेबल टी शर्ट्स, टॉप्स, जीन्स असे बरेच प्रकारचे कपडे आपल्याला स्वस्त अशा रेटमध्ये मिळतात. तर तुम्ही बघू शकता आम्ही आयडियल बुक डेपोच्या गल्लीच्या जवळ पोहोचलो आहोत, कारण आपल्याला श्रीकृष्ण वडा खायला आयडियल बुक डेपोच्या इथून जावं लागेल. इथे तुम्ही बघू शकता की एक प्रकाश स्नॅक सेंटर म्हणून देखील ओपन झालेलं आहे, जे श्रीकृष्ण वडा यांना कॉम्पिटिशन देत आहे. पण तरी देखील आजही श्रीकृष्ण वडा सगळ्यात जास्त फेमस आहेत. लोक लांबून लांबून येथे येतात फक्त वडा खाण्याकरता. इथे पाव हा प्रकार नसतो, पण सध्या या लोकांनी चालू केलेला आहे. तर आपण या सुटकेस गल्लीमधून जात आहोत. इथे बऱ्याच प्रकारचे सुटकेस, बॅग्स देखील मिळतात. इथे हे बघू शकता आपण आयडियल बुक डेपो. हे फार जुनं असं डेपो आहे. इथे प्रत्येक प्रकारची पुस्तकं मिळतात आणि त्याचप्रमाणे इथे बॅगचं मार्केट देखील आपण बघू शकता. इथे स्वस्त, महाग सगळ्या प्रकारच्या बॅग्स मिळतात. फक्त आपल्याला बार्गेनिंग करता यायला हवी. हे आहे श्रीकृष्ण वडा यांनी नवीन ओपन केलेलं छोटंसं हॉटेल, जिथे बसून आपण नाश्ता करू शकतो. हे आहे यांचं जुनं हॉटेल, जिथे मी लहानपणापासून येतो आणि वडे खात आहे. तुम्ही बघू शकता यांनी आता कुपन सिस्टम चालू केली आहे बऱ्याच वर्षापासून. तर आपल्याला अगोदर कुपन घ्यावं लागतं. सुनीता कुपन घेत आहे. ती माझ्याकरता वडे घेत आहे आणि स्वतः करता साबुदाणे वडे, कारण तिचा आहे उपवास. तर हे बघू शकता तुम्ही बटाटे वडे. हे बटाटे वडे नेहमीच असे गरम असतात. ही लोक कधी थंड बटाटे वडे गिरायकांना देत नाही. हा यांचा एक रेकॉर्ड आहे. तुम्ही बघू शकता आता माझे वडे येत आहेत, गरमागरम वडे. ही लोक चटणी नाही देत वड्यांबरोबर. ही लोक फक्त मिरची देतात. ती देखील टेस्टी असते. त्याची किंमत 54 रुपये 2 वडे. हे जरा महाग आहेत, पण याची टेस्ट एकदम भारी असते. आपण म्हणू शकतो लय भारी. तर हे बघू शकता बटाटे वडे गरमागरम मिरचीच्या बरोबर. आणि सुनीताने घेतले आहे साबुदाणे वडे खोबऱ्याच्या चटणी बरोबर, कारण तिचा आहे आज उपवास. आमचा नेट गेला होता सँडविच खायला. हे मालक आहेत हॉटेलचे, त्यांची मुलाखत बघूया. वही ऐसा कुछ रहता है ना कि इधर का टेस्ट आता है कुछ। ये अभी मम्मी तो आप खाने घर को लेके जाओ, घर पे बनाओ, ऐसे टेस्ट आपको आएगा। इधर ही बनेगा। मम्मी तो जो वड़ा बनाते हैं ना, उसको आप लेके जाओ, घर पे बनाओ। जो जो डालते हो डाल के आप बनाएगा ना, ऐसा टेस्ट आपको मिलेगा नहीं। सिर्फ इधर ही टेस्ट आएगा। तेल डाला उसमें राय उधर डाला, थोड़ा गर्म किया, लाल हो गया। लाल हो गए ना, लाल होने के बाद ना अदरक कड़ी पत्ता उसको डाल दो। और मिर्ची आते हैं, मिर्ची टिक्का मिर्ची नहीं, दूसरे मिर्ची कच्ची मिर्ची आते हैं ना, अच्छा बड़ा वाला मिर्ची, हाँ समझा, हाँ वो डाल दो पीसने का। अच्छा और ये थोड़ा क्या बोलते हैं हिंग और नमक थोड़ा
पाउडर आता ना, क्या बोलता है, हल्दी पाउडर, हाँ। हल्दी पाउडर। और बटाटा हाथ से स्मैश करना है कि मशीन से करते हैं? हम लोग लोग क्या ज़्यादा करते करते अपने पास सब मशीन है। मशीन, हम लोग दोनों क्या ये आप घर के बनाएंगे तो और वो जो ऊपर का कवर बनाते बेसन उसमें तो डालना पड़ता है क्या? हम लोग जो मसाला डाल ट्राई किया है। नहीं, जो रहते वही है, सिर्फ- सिर्फ सोडा डालते, बेसन और नमक, बस इतना ही। कुछ नहीं, और कुछ नहीं डालते। बहुत अच्छा लगता है बड़ा आपका। वापस आएगा मैं शाम Thank you. चलो हाँ बाय चलो। तर चला, आमचा नाश्ता झालेला आहे आणि आमची स्वारी आता निघाली आहे मंदिराजवळ. तर कबूतरखान्याजवळ हे मारुती रायाचं एक मंदिर आहे. तिथे आम्ही बाहेरूनच पाया पडलेले आहोत आणि आता आम्ही चाललो आहोत कबूतरखान्याजवळ. तिथूनच आम्हाला बस पकडायची आहे. तर हे बघा कबूतरखाना तुम्ही बघू शकता. इथे मोजता येणार नाही इतके कबूतर आहेत इथे आणि हे बऱ्याच वर्षापासून इथे कबूतर येत असतात. लोक इथे श्रद्धेने त्यांना दाणे टाकतात किंवा आवडीने दाणे टाकतात आणि कबूतर येथेच राहतात. तुम्ही बघू शकता इथे भरपूर असे कबूतर आहे जे उडत असतात, आजूबाजूच्या दुकानांवर बसतात, लाईटीवर बसतात, झाडांवर बसतात. त्यांचं हे घरच आहे. आणि तुम्ही बघू शकता इथे केवढे सारे कबूतर आहेत. तर आम्ही आता आलो आहोत बसच्या लाईन मध्ये, कारण इथे जाण्याकरता भरपूर गर्दी असते तर आपल्याला लाईन लावावी लागते. कंडक्टर हा लाईन मध्येच तिकीट काढून घेतो आपल्याला. तर बघू शकता इथे आमचं देखील तिकीट आम्ही लाईन मध्येच काढलेलं आहे. आणि इथे एवढं गरम होत होतं की असं झालं की कधी आम्ही त्या एसी बसमध्ये जाऊन इथं बसतो. आणि आमच्या नशिबी आली कोरी नवीन करकरीत एक एसी बस. नयन तर फारच खुश होता की एखाद्या नवीन बसमध्ये आम्हाला बसायला मिळणार आहे म्हणून. तुम्ही बघू शकता बसचा नंबर आलेला आहे आणि आता आम्हाला आतमध्ये जाण्याकरता सोडण्यात येणार आहे. बाहेर अतिशय असं गरम होत आहे आणि ऊन लागत आहे मे महिने असल्यामुळे. तर आम्ही बसमध्ये जाऊन बसलो आणि नयनने तर धावत जाऊन आपली सीट पकडली, कारण त्याला उन्हाचा भरपूर त्रास होत होता. तुम्ही बघू शकता नयन हा आपल्या सीटवर जाऊन बसलेला आहे आणि आता आमची जर्नी सुरू होणार आहे श्री सिद्धिविनायक मंदिराकडे. तर आम्ही जो कबूतरखान्याचा रोड आहे त्या इथूनच जाणार आहोत. तर तुम्ही पुन्हा कबूतरखाना एकदा बघू शकता. दुपार असल्यामुळे दुकानं बंद आहेत आणि आज सोमवार असल्यामुळे देखील काही दुकानं बंद आहेत, त्यामुळे गर्दी फार कमी आहे. संध्याकाळच्या वेळी येथे भरपूर गर्दी असते आणि लोक लांबून लांबून शॉपिंग करण्याकरता किंवा वस्तू खरेदी करता या एरियामध्ये येत असतात. तुम्ही बघू शकता हे छप्पर म्हणजे आपण जे म्हणतो दुकानाचं छप्पर, त्याच्यावर देखील कबुतरांनी आपला बस्तान बसवलेला आहे आणि हवेत देखील ते घिरट्या मारत आहेत. तर हे कबूतरखाना फार फेमस आहे. भरपूर लोक इथून फोटो वगैरे काढतात. हे बघू शकता तुम्ही कबूतर. याच रस्त्याने आम्ही डावीकडे ओलो मंदिराकडे जाण्याकरता आणि हे आहे बसचं तिकीट 3 जणांचे 18 रुपये फक्त. तर आता आम्ही मंदिराच्या पाठीमागच्या गेट जवळ आलेलो आहोत. मंदिराला आत जाण्याकरता 2 गेट आहे. आम्ही पाठीमागच्या गेटने आतमध्ये आलो. इथे लाईनशीर 25 ते 30 अशी दुकानं आहेत जिथे आपल्याला प्रसाद, हार, नंतर गणपती रिलेटेड शोभेच्या वस्तू, मूर्त्या, लॉकेट, कडी असे भरपूर वस्तू आपल्याला मिळू शकतात. दरवाजाला लावण्याकरता तोरण, जे आपल्याला पसंत असेल आपण ते घेऊ शकतो. तिथे बार्गेनिंग करू शकतो, असं काही नाही. असं कधी कधी वाटतं की सगळंच आपल्याला आवडतं आणि आपण सगळंच घ्यायला पाहिजे. आम्हालाही तो मोह झाला होता, पण आम्ही तो मोह आवरला. नयनने एक तिथे फेरफटका मारला साऱ्या दुकानात जाऊन. त्याने बघितला काय काय वस्तू आहेत की काही आपण घेऊ शकतो का. पण नंतर आम्ही देवाकरता फुलं, हार, नारळ घेतलेले आहे आणि आम्ही आता चाललो आहोत दर्शनाच्या लाईन मध्ये. तेथे दर्शनामध्ये आपण फोटो नाही काढू शकत, मंदिराचे काही नियम आपल्याला पाळायचे असतात. पण मुखदर्शन जो एक प्रकार आहे तिथून आता तरी सध्या ते लोक अलाव करतात. तिथे एक श्रींची मूर्ती आपण बघू शकता सुबक अशी. नंतर हे आम्ही आपल्याकरता मुखदर्शन मध्ये जाऊन हा सीन घेतलेला आहे, कारण आपल्या सगळ्यांना श्री सिद्धिविनायक गणपती महाराज यांचे दर्शन व्हावे. तर आपण हे बघू शकता मुंबईचे अतिशय प्रसिद्ध आणि नवसाला पावणारे श्री सिद्धिविनायक गणपती महाराज. तर मग बोला गणपती बाप्पा मोरया. आपण बघू शकता गणपती महाराज विराजमान झालेले आहेत. आपण इथूनही त्यांचे पाय पडू शकता. आपली मनोभाव आहे, सगळी इच्छा त्या पूर्ण करतात. ते आपण हे मुखदर्शन येथून ही शूटिंग घेतलेली आहे, कारण जवळून नाही घेऊ शकत. आपल्याला मंदिराचे काही नियम आणि कायदे पाळावे लागतात, अन्यथा आपला मोबाईल किंवा आपले कॅमेरे जप्त होऊ शकतात. तर याच मुखदर्शनाच्या उजव्या बाजूला हनुमंतरायाची एक सुबक अशी मूर्ती आहे. तर चला आपण तेथेही मस्तक टेकूया. तर आपण बघितलं श्रींच्या मूर्ती करता गर्दी आहे लाईनशीर. आणि हे मुखदर्शनाच्या बाजूला आपण बघू शकता श्री हनुमंतराया यांची मूर्ती
जय जय हनुमान, बजरंग बली की जय. आणि त्याच्या समोरच हा एक दीपस्तंभ आहे. काही विशिष्ट दिवशी येथे दीप प्रज्वलित केले जातात. आज कोणत्याही प्रकारचा काही विशिष्ट दिवस नसल्यामुळे इथे दीप प्रज्वलित नाही केले आहेत. पण तुम्ही हा दीपस्तंभ बघू शकता. अतिशय जुना असा दीपस्तंभ आहे. दिसायला फारच छान आहे. तर हे होते गणपती मंदिर बाहेरून दाखवले आम्ही तुम्हाला. हे बघू शकता तुम्ही की मंदिराची व्याप्ती केवढी मोठी आहे आणि ट्रस्टने याला सुखसुविधा किती प्रदान केल्या आहेत. ही महाप्रसादाची लाईन आहे. येथे नारळवडी मिळते आणि हा आहे गेट नंबर 1 जो गेट महत्वाचा असतो. आणि आता घरी जायच्या अगोदर आम्ही विचार केला लस्सी होऊ जाऊ दे उन्हामध्ये. तर आम्ही आलो आहोत दादरच्या फेमस असा कैलास लस्सीच्या दुकानावर. तुम्ही बघू शकता इथे कैलास लस्सी मिळते. इथे वेगवेगळ्या प्रकारच्या लस्सी मिळतात. नयनला लस्सी जास्त आवडत नसल्यामुळे तो साधी लस्सी पिणार आहे. आणि आम्हाला दोघांना एक लस्सी भरपूर झाली कारण एवढा उन्हात फिरल्यावर कोणालाही पूर्ण लस्सी जाणार नाही. अपचनाचा जास्त आम्हाला त्रास आहे. तर त्यामुळे आम्ही घेतली होती ड्रायफ्रुट्सची 1 ग्लास लस्सी. त्याची प्राइस होती 85 रुपये आणि पंजाबी हाफ लस्सीची प्राइस होती 35 रुपये. सीझन नुसार हे प्राइस कमी जास्त होत असतात. तर नयनची लस्सी तर एकदम साधी असणार व्हाईट कलरची आणि ही आमची ड्रायफ्रुट्स वाली लस्सी आहे. त्यामध्ये लोक ड्रायफ्रुट्स वगैरे टाकतात जी खायला अतिशय सुंदर अशी वाटते. मलाई टाकतात. तर आम्ही थोड्याच वेळात याचा आस्वाद घेणार आहोत. आणि ही नयनची आली हाफ लस्सी सिंपल वाली आणि ही आमची आली ड्रायफ्रुट वाली लस्सी. तर चला आम्ही एन्जॉय करतो लस्सी. तर अशा प्रकारे आम्ही लस्सी एन्जॉय केली आणि अखेरीस आम्ही पुन्हा एरोडी स्टेशनवर घरी आलो आहोत आणि या प्रकारे आम्ही श्रींचं दर्शन घेतलं. चला तर अशाच प्रकारे आमचे व्हिडिओ बघत राहा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय बाय.